नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात नुकतंच आपण प्राधान्यक्रम देऊन लॉक केलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न येतो की विथ आणि विदाउट इंटरव्ह्यू संदर्भातले हे निकाल कधी येणार आहे। सो शिक्षक भरतीचा निकाल कधी लागणार, निवडणुकांचा यावरती काय परिणाम होणार आहे, नुकतंच आचारसंहिता जाहीर होईल, आचारसंहितेच्या अगोदर किंवा निवडणुकांनंतर कधी लागणार निकाल, आणि तिसरं म्हणजे प्रमाणपत्र बऱ्याच विद्यार्थ्यांनी अपडेट केलं होतं, पण ते अपडेट करताना काही जर चुका झाल्या असतील तर सेकंड फेजला तुम्हाला ही चान्स मिळणार आहे का परत अपडेट करायचा, याबाबत पवित्र पोर्टलवरती आलेलं नोटिफिकेशन आहे। ते नोटिफिकेशन थोडक्यात तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, ज्यामध्ये पहिला आहे शासनाच्या प्रचलित नियमानुसार ध्येय धोरणानुसार ही भरती होणार आहे, याच्यात वेगळा काही फरक पडणार नाही। सो सोशल मीडियावरती जर काही येत असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करा। दुसरं, मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह अशा 2 टप्प्यामध्ये तुम्ही जर आता प्राधान्यक्रम दिलेले असेल तर त्यामध्ये प्राधान्यक्रम विचार घेताना पहिले तुम्हाला मुलाखतीशिवाय हा ऑप्शन निवडून तुमची नियुक्ती होणार आहे, आणि त्याच्यानंतर मुलाखतीसह अशी निवड तुमची होणार आहे। सो मुलाखतीसह जर तुमची निवड झाली तर तुमची मुलाखतीशिवाय त्याच गटामध्ये परत इंटरव्ह्यू तुम्हाला बोलवलं जाणार नाहीये। सो हा एक मुद्दा पण लक्षात घ्या। त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलेलं आहे तिसरा मुद्दा, समाज माध्यमाची चुकीची माहिती येत असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करा। तुम्ही फक्त न्यूज बुलेटिन मध्ये जी आम्ही माहिती देतो त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा, समाज माध्यमावरती आलेल्या माहितीचा तुम्ही अजिबात विचार करू नका। दुसरं, 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे, तर या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी हा निकाल लावण्याचा प्रयत्न हे करत आहे प्रशासन, कसोशीने करत आहे। सो कदाचित विदाऊट इंटरव्ह्यूचे जे आहेत त्या सगळ्यांचे निकाल ह्या आचारसंहितेच्या अगोदर किंवा निवडणुकीच्या अगोदर लागण्याचे 100% चान्सेस आहेत। त्यानंतर काही कारणास्तव जर हे पुढे जर गेलं, निवडणुकीनंतर वरती गेलं ही प्रोसेस, तर निवडणुकीनंतर सुद्धा जी प्रोसेस, जी धोरणं नियम आहेत त्यानुसारच ही पूर्ण प्रोसेस राबवली जाणार आहे। या संदर्भात आता जी ऍड आलेली आहे ही ऍड कोणती आहे तर 26 ऑक्टोबर ते 22 जानेवारी 2024 म्हणजे 23-24 या दरम्यान जेवढेही स्कूल कॉलेजचे जे पोर्टलवरती जाहिराती आलेले आहे किंवा पदभरती संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे तेवढीच आहे। याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जशी माहिती त्यांच्याकडे येणार आहे त्यानुसार दुसरा टप्पा पण होणार आहे। सो दुसऱ्या टप्प्याबद्दल त्यांनी एक थोडक्यात काय सांगितलंय की दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रमाणपत्र तुम्हाला अपडेट करता येणार आहे। सो या व्हिडिओमध्ये इतकंच आहे। आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, अजून काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुर्तास मी थांबतो। खूप खूप धन्यवाद।